नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, निलेश राणे यांनी खरंच राज्यमंत्री योगीजी कदम यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे की दोघांचे वडील मोठे राजकारणी, दोन्ही घराण्यांना मोठ्या राजकारणाची परंपरा. नारायणराव राणे हे तर मुख्यमंत्री होते आणि रामदासभाई मंत्री होतेच आणि शिवाय विरोधी पक्षनेते पण होते. विरोधी पक्षनेता हा भावी मुख्यमंत्री खरं तर असतो. तर अशा दोघांनाही मोठी परंपरा लाभलेली आहे, मोठा वारसा लाभलेला आहे, मोठी विरासत लाभलेली आहे. परंतु त्या सगळ्याचा वारशाचा लाभ करून घेणं, फायदा करून घेणं, म्हणजे चांगल्या अर्थाने, वाईट अर्थाने नव्हे, चांगल्या अर्थाने, हे समोरच्या पिढीच्या हातात असतं. तर ते कुण कोट ते चीज, त्याचं सार्थक योगेश कदम हे करून घेत आहेत हे नक्की. योगेश कदमांचा स्वभाव जो आहे तो समोरच्याला जिंकून घेणारा स्वभाव आहे, शांत स्वभाव आहे. गेले 10 वर्ष तरी ते राजकारणामध्ये, आता 10-12 वर्ष राजकारणामध्ये आहेत. त्या 10 वर्षामध्ये योगेशजींनी दुखवलेली माणसं किती, तर कुणी आढळत नाही की योगेशजींकडून माणूस दुखावून बाहेर गेलेला आहे, दूर गेलेला आहे, किंवा त्याचा योगेशजींवर राग आहे असं आढळत नाही. कारण राजकारणामध्ये शांत राहणं गरजेचं असतं. पेशन्स हे महत्त्वाचे असतात, धीर धरणं हे महत्त्वाचं असतं. खरं तर रामदासभाईंचा स्वभाव थोडा आक्रमक आहे, परंतु योगेशजी स्वभाव त्याच्या बरोबर विरुद्ध आहे. की तुटलेली दूर गेलेली माणसांनी जवळ आणली, अगदी विरोधकाने जिंकून घेतलं. त्यांचे विरोधी उमेदवार जे होते संजयराव कदम, निवडणूक जिंकल्यानंतर वर्षभराच्या आत, जवळजवळ 6 महिन्यातच कुठला विरोधी पक्षाचा उमेदवार की ज्याने आपल्यापुढे एवढं मोठं आव्हान उभं केलं, असा उमेदवार त्या स्वतःच्या पक्षात कोण घेऊ शकतं का? किंवा त्याला वेळ जाईल, काही कालावधी जाईल. परंतु 6 महिन्याच्या आतमध्ये, 7-8 महिन्यामध्ये आपल्या प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्याला योगेशजींनी स्वतःकडे घेतलं. हे त्यांचं कसब आहे, हे चातुर्य आहे, हा त्यांचा मुत्सद्दीपणा आहे आणि ही त्यांची कार्यपद्धती आहे. व हे निलेशजींनी यांच्याकडून खूप घेण्यासारखं आहे. की आता उदाहरणार्थ नगर परिषद खेडची निवडणूक, तिथे वैभव खेडेकर यांची मंडळी नगराध्यक्ष पदासाठी उभा राहणार होती, परंतु योगेशजींनी त्यांनाही थांबवलं आणि त्यांनाही युती करायला भाग पाडलं. अर्थात गोड बोलून, धमकी देऊन नव्हे. म्हणजेच हे त्यांच्या योगेशजींच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे की त्यांनी आता त्यांच्या मतदारसंघात कोणी शत्रू असा ठेवलेला नाही आहे, विरोधक असा मोठा ठेवलेला नाही आहे. हे राजकारण शत्रू नव्हे, ते विरोधक असतात, मतभेद असतात. शत्रुत्व कोणाशी मानायचं नसतं, ते सगळं तात्कालिक असतं, हे योगीजींना समजतं आहे. त्यामुळे योगीजींचा मार्ग त्यांनी स्वतःचा, खरं तर त्यांनी विरोधकांवर मात करून, ते सुद्धा खुबीने, हुशारीने, चातुर्याने, कौशल्याने, शांततेने, शांतचित्ताने आणि धैर्याने त्यांनी विरोधकांवर मात करून आपल्या किमान पुढच्या 2 निवडणुकांचा, विधानसभेच्या 2 निवडणुकांचा तरी मार्ग त्यांनी सुकर केलेला आहे, मार्ग सोपा केलेला आहे. असे योगेश कदम आहेत की शांत राहून कुठलीही गोष्ट चिडत नाहीत, कधी फारशा आक्रमक होत नाहीत. थंडा करके खाऊ, फडणवीसांसारखं, नरसिंहरावांसारखं. कुठलीही गोष्ट गरम असेल तवा हात लावला, आपला हात भाजतो. तोच तवा थंड होऊन दिला तर काय होणार आहे? थोडा वेळ जाईल, थोडा काळ जाईल, काय होणार आहे? एवढा वेळ आपल्याला थांबावंच लागेल आणि थांबलं तर आपलाच फायदा आहे, आपलंच हित आहे. हे योगीजींना समजतं. जे कुठे थांबलं पाहिजे, कुठे प्रतिक्रिया दिली पाहिजे, कुठे कोणत्या गोष्टीला टाळलं पाहिजे, लगेच आरेला कार्य करून चालणार नाही. प्रत्येक गोष्टीला आपण प्रत्युत्तर दिलंच पाहिजे असं नाही. शांत राहून अनेक गोष्टी साधल्या जातात.
आणि तो भविष्यातला आपला मोठा विजय ठरू शकतो. राजकारणामध्ये तर किंवा सार्वजनिक जीवनामध्ये पण एक पाऊल मागं टाकणं म्हणजे कमीपणा नाही आहे. उलट पक्षी तुम्ही जेव्हा एक पाऊल मागं टाकता तेव्हा तुम्ही 2 पावलं 4 पावलं भविष्यात पुढे जाणार असता. आणि 4 पावलं पुढे जाण्यासाठी हुशार माणूस हा एक पाऊल मागे टाकत असतो, तो मागे जात असतो. हे निलेशजींनी योगीजींकडून शिकायला पाहिजे होतं. मंडळी, आपल्याला काय वाटतं यावर आपण जवाब द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.